गुड मॉर्निंग. आज आपण बघणार चॅप्टर नंबर 4 डेफिनाइट इंटिग्रेशन. पहिले पाहिलं होतं आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे चॅप्टर नंबर 3. त्याच्यावरच हा डिपेंड आहे. आणि यामधला जो 4.1 जो एक्सरसाइज आहे तो शासनाने म्हणजे आता कोरोनामुळे आपला खूप पिरियड म्हणजे रेग्युलर कॉलेजेस सुरू नाही, त्यामुळे सिलेबस कंप्लीट होणार नाही. त्याच्यामुळे काही जे महत्त्वाचा भाग नव्हता तो भाग म्हणजे बोर्डाने ते कट केलेले आहे शासनाच्या आदेशानुसार. तर 4.1 हा डिलीट झालेला आहे आपल्या सिलेबसमधून. आपण आता बघणार 4.2. तर 4.2 च्या अगोदर काही बेसिक आहे, त्याचं काय प्रॉपर्टीज आहे ते आपण आता बघणार. तर त्यामधलं फर्स्ट पॉइंट आहे डेफिनाइट इंटिग्रेशनचा, तो आहे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. म्हणजे इंटिग्रेशन पाहिलं आपण, इंटिग्रेशन कसं काढायचं आता त्याच्यावरच डिपेंड डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू काढावं लागते आपल्याला, त्या फंक्शनची व्हॅल्यू. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन काढलं, आता याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला, त्याची व्हॅल्यू काढायची. याच्यामध्ये पण तशाच प्रकारे आपल्याला इंटिग्रेशन पहिले करावं लागेल, नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर लेट f बी द कंटिन्युअस फंक्शन. म्हणजे f मीन्स फंक्शन, कोणतं तरी फंक्शन दिलेलं असणार, तो कंटिन्युअस असणार. परंतु कशावर कंटिन्युअस असणार, डिफाइंड ऑन a टू b. म्हणजे हा इंटरवल आहे. इथं मग a ची व्हॅल्यू 2 देऊ शकतात, b ची व्हॅल्यू 3 देणार, किंवा a ची व्हॅल्यू -2 तर b ची व्हॅल्यू -3. म्हणजे काही देऊ शकतात. a ची आणि b ची व्हॅल्यू तिथं काही दिलेली असणार, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली असणार, किंवा a and b पण देऊ शकतात. आलं लक्षात. ऑन a टू b and if integration of f of x into dx equal to g of x plus c. म्हणजे f of x चं इंटिग्रेशन काय आहे, g of x आहे. आलं लक्षात. प्लस c आपण घेतोच. देन डेफिनाइट इंटिग्रल आता सुरू होणार. म्हणजे डेफिनाइट इंटिग्रल ऑफ a टू b कसं वाचणार, हा झाला लोअर लिमिट. म्हणजे इथं सिक्स मध्ये तुम्ही लिहू शकता a इज लोअर लिमिट and b is upper limit. कसं वाचणार त्याला, a is lower limit and b is upper limit. a to b indefinite integration of a to b किंवा इंटिग्रल a to b f of x, इंटिग्रेशन ऑफ a to b f of x into dx. कशाचं इंटिग्रेशन काढायचं आहे, f of x. तर पहिले काय करणार आपण, इंटिग्रेशन काढणार, बरोबर. आणि हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, इथं काहीतरी व्हॅल्यू असणार, बरोबर. म्हणजे हा झाला लोअर, हा झाला अप्पर. लोअर मीन्स खालचा लिमिट, अप्पर मीन्स वरचा लिमिट. इक्वल टू इन ब्रॅकेट, चौकट ब्रॅकेट मध्ये आपण ते घेणार. काय घेणार, तर याचं इंटिग्रेशन घेणार पहिले सुरुवातीला. मग f of x चं इंटिग्रेशन इथं वर दिलेलं आहे, बरोबर. काय f of x चं इंटिग्रेशन g of x plus c. मग ते घेऊन टाकलं ब्रॅकेट मध्ये, g of x plus c घेतलं. आता लोअर लिमिट इज a, अप्पर लिमिट इज b. म्हणजेच आपण जो चौकट घेतला त्याचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहून टाकलं, जसं हा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दिलेलं. आता पहिले आपण अप्पर लिमिट पुट करणार. कशामध्ये, हे कशाची व्हॅल्यू आहे, परंतु a and b is value of a and b is value of x व्हेरिएबल. म्हणजे इथं x असेल तर x व्हेरिएबल, इथं जर t असेल तर t व्हेरिएबल. म्हणजे इथं जो व्हेरिएबल राहणार त्याची व्हॅल्यू येते. तर पहिले कोणती व्हॅल्यू पुट करतो आपण, अप्पर लिमिट. कोणती व्हॅल्यू पुट करणार, अप्पर लिमिट. नंतर घेणार मायनस, नंतर काय घेणार आपण, मायनस. आणि नंतर आपण a व्हॅल्यू पुट करणार. कशामध्ये, या पूर्ण फंक्शन मध्ये. म्हणजे या फंक्शन मध्ये जिथं x आहे तिथं ते व्हॅल्यू पुट होणार. मग पहिले व्हॅल्यू करणार पुट b इन ब्रॅकेट, चौकट ब्रॅकेट मध्येच घ्या. पहिले व्हॅल्यू b पुट करा x च्या ठिकाणी, g of b plus c, g of b plus c केली पुट. नंतर मायनस घेणार आपण, बरोबर. नंतर कोणती व्हॅल्यू पुट करणार, a. मग जिथं ब्रॅकेट मध्ये घेऊ, कारण इथं मायनस आहे, हे व्हॅल्यू चेंज होणार नाही म्हणून ब्रॅकेट मध्ये घेतलं.
काय g ऑफ a प्लस c ब्रॅकेट मध्ये घेतली, नंतर होल ब्रॅकेट कंप्लीट. आता g ऑफ b ऍज इट इज प्लस c, आता मायनस ने याला मल्टिप्लाय करून घ्या, कारण हे ब्रॅकेट आपण काढून घेऊ शकतो. मायनस इनटू प्लस g ऑफ a म्हणजे मायनस g ऑफ a झालं, मायनस प्लस मायनस, मायनस इनटू प्लस मायनस आणि c. आता या ठिकाणी बघा प्लस c मायनस c हे कॅन्सल, म्हणजे काय मिळणार इथं g ऑफ b मायनस g ऑफ a. Therefore definite integral a to b of x into dx equal to g of b minus g of a, g of b minus g of a. अशा प्रकारे आपल्याला फंडामेंटल थेरम मिळाला. प्लस सी घ्यायची गरज नाही, कारण प्लस सी कसं कट झालं ते आपल्याला वरच दाखवलेलं आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण काय केलं, f of x चं काय केलं, पहिले इंटिग्रेशन काढलं, त्याच्यामध्ये अप्पर लिमिट पहिले पुट केलं, नंतर मायनस घेऊन लोअर लिमिट पुट केलं आणि आपण त्याची व्हॅल्यू काढली. ही झाली याची व्हॅल्यू. तर याच्यावरचे एक्झाम्पल पहिले आपण प्रॉपर्टीज बघू आणि नंतर एक्झाम्पल बघू. तर फंडामेंटल थेरम समजलं. आता समोरचं पॉईंट आपण प्रॉपर्टीज ऑफ फंडामेंटल थेरम ते आपण बघणार आहे. आता प्रॉपर्टी ऑफ फंडामेंटल थेरम टोटल 8 प्रॉपर्टी आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार. हे प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते पहा, डेफिनेट इंटिग्रल a टू a म्हणजे लोअर लिमिट इज a आणि अप्पर लिमिट इज a, दोन्ही लिमिट जर सेम असेल तर f of x dx म्हणजे इथं कोणतेही फंक्शन असेल, दोन्ही लिमिट सेम असेल तर ह्या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू काय राहणार, 0 राहणार. कारण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असेल तर त्या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू काय राहणार, 0 राहणार. हे लक्षात ठेवायचं. नंबर सेकंड प्रॉपर्टी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून ठेवलं, फक्त लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असेल आणि इथं कोणतेही फंक्शन असेल, f of x ची काही व्हॅल्यू असू शकते, f of x चं फंक्शन समजलं तर त्याची व्हॅल्यू काय राहणार, 0 राहणार. आपण तिथं 0 घेऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, लोअर लिमिट a अप्पर लिमिट b f of x dx, डेफिनेट इंटिग्रल a to b f of x dx. आता या ठिकाणी पहा काय ठिकाणी काय होतं, सिच्युएशन क्रिएट होते. आपल्याला प्लसच्या ठिकाणी मायनस पाहिजे, मग प्लसच्या ठिकाणी मायनस पाहिजे आणि लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पण चेंज करावं लागायचं, म्हणजे आपल्याला चेंज करावं लागतं सेम करण्यासाठी, टर्म्स कॅन्सल करण्यासाठी. तर अशा ठिकाणी लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांची जर आपण जागा चेंज केली तर तो फंक्शन निगेटिव्ह होतो. तो फंक्शन काय होतं, निगेटिव्ह. म्हणजे पहा अप्पर लिमिट जो होता b तो खाली आला आणि लोअर लिमिट a वर गेला आणि फंक्शन तो ऍज इट इज राहणार. तर तेव्हा त्याची व्हॅल्यू काय होणार, मायनस होणार. समजलं? सेकंड नंबरचं प्रॉपर्टी, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची जागा जर चेंज केली तर तो फंक्शन काय होतो, निगेटिव्ह होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. नंबर थर्ड, लोअर लिमिट इज a अप्पर लिमिट इज b f of x dx इक्वल टू, आता इथं जर फंक्शन x असेल आणि इथं म्हणजे इथं dx आहे, जर आपण व्हेरिएबल चेंज केले तरी त्या फंक्शनची व्हॅल्यू तीच राहते. समजा इथे sin x आहे आणि इथं sin t घेतला. आता sin x चं इंटिग्रेशन काय आणि sin t चं इंटिग्रेशन काय, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम राहणार तर व्हॅल्यू पण काय राहणार, सेमच राहणार. पहा दोन्ही ठिकाणी इथं a इथं b इथं a इथं b, फक्त फंक्शन चेंज केलं तर फंक्शन चेंज केलं तरी दोन्हीची व्हॅल्यू कशी राहणार, सेम राहणार. समजलं? इथं फंक्शन x आहे इथं t आहे, याची व्हॅल्यू वेगळी काढली याची व्हॅल्यू वेगळी काढली आणि दोन्हीची व्हॅल्यूचं जर कंपॅरिझन केलं, समोर एक्झाम्पल बघणारच आहे आपण, दोन्हीची व्हॅल्यूचं जर कंपॅरिझन केलं तर ते दोन्हीची व्हॅल्यू काय राहणार, सेम राहणार. का सेम राहणार, कारण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे आणि फंक्शन पण f of x f of t. फक्त आता इथं sin t म्हटलं मी तर sin x म्हणणार. समजलं? परंतु दोन्हीचं इंटिग्रेशन सेम राहणार आणि व्हॅल्यू पण आपण सेम पुट करणार म्हणून दोन्हीची व्हॅल्यू सेम राहते. नंबर 4, लोअर लिमिट इज a अप्पर लिमिट इज b f of x dx इक्वल टू म्हणजे डेफिनेट इंटिग्रल a to b f of x dx इक्वल टू, आता या ठिकाणी पहा लोअर लिमिट इज a अप्पर लिमिट इज c f of x dx. ज्या ठिकाणी अशा प्रकारची सिच्युएशन दिलेली असते a where a is less than c, c is less than b, तर त्या ठिकाणी या फंक्शनला आपण अशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे तर a आणि b च्या दरम्यान काय c आहे, बरोबर. म्हणजे क्रॉस मध्ये c घेतलेलं आहे. म्हणजे ह्या स्वरूपात फंक्शन असेल
क्रॉस मध्ये सीसी आहे, याला दोन्हीला आपण अशा प्रकारे पण कन्वर्ट करू शकतो, म्हणजे डायरेक्ट म्हणजे याची व्हॅल्यू काय ही आहे कारण इक्वल टू मध्ये आहे, बरोबर. म्हणजे सांगण्याचा अर्थ याला यानुसार कन्वर्ट करू शकतो आपण जिथे अशा प्रकारची सिच्युएशन दिलेली असते. म्हणजे सी इज बिलॉंग टू ए बी, याचा अर्थ काय सी इज बिलॉंग टू ए कॉमा बी, म्हणजे या इंटरवलचा हा घटक आहे, म्हणजे बिलॉंग टू मीन्स एलिमेंट आहे त्याचा तो. किंवा अशा प्रकारे इंटरवल लिहिलेला असेल तर याचा अर्थ ए आणि बी च्या दरम्यान बिटवीन मध्ये सी आहे. म्हणजेच आपण इथं काय केलं मग लोअर लिमिट इज ए अपर लिमिट इज सी घेतलं f(x) * dx प्लस लोअर लिमिट इज सी क्रॉस मध्ये सेम लोअर लिमिट इज सी कंटिन्यू मध्ये घेतलं सी, समजलं. लोअर लिमिट इज सी अपर लिमिट इज बी, आलं लक्षात. म्हणजे यालाच आपण कशा प्रकारे लिहितो a अपॉन सी इक्वल टू सी अपॉन बी, a अपॉन सी इक्वल टू सी अपॉन बी, म्हणजे क्रॉस मध्ये सेम. किंवा असं घेतलं स्टार्ट a अपॉन सी अपॉन a इक्वल टू b अपॉन सी क्रॉस मध्ये सेम, आलं लक्षात. मग c चं ट्रान्सफर इकडे केलं तर आपल्याला a इक्वल टू b मिळू शकतं कारण c डिवाइड मध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये, आलं लक्षात. म्हणजे सांगण्याचा अर्थ अशा प्रकारचा आपण इंटरवलला कन्वर्ट करण्याचं पण शिकलेलो आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की लोअर लिमिट इज a घेतला इथं ऍज इट इज, अपर लिमिट इज सी कारण हा बिलॉंग टू मध्ये आहे, म्हणून अशा प्रकारचा इंटरवल जर दिलेला असेल तर मग सी इथे येणार. फंक्शन तोच राहणार ऍज इट इज f(x) * dx आणि नंतर पुन्हा लोअर लिमिट इज सी अपर लिमिट इज बी. लास्ट जो आहे इंटरवल मधला आपला जो लेटर आहे लास्ट बी जो नंबर आहे तो कसा येणार लास्ट मध्ये येणार बी f(x) * dx आणि दोन्ही प्लस मध्ये. आणि अशा प्रकारची सिच्युएशन पुढे क्रिएट झाली तर त्याला अशा प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे लोअर लिमिट इज ए अपर लिमिट इज बी f(x) * dx फंक्शन तोच. तर 4 नंबरची प्रॉपर्टी समजली. आता प्रॉपर्टी नंबर 5 डेफिनेट इंटिग्रल a to b f(x) * dx फंक्शन तोच डेफिनेट इंटिग्रल. आता यालाच आपण कसं कन्वर्ट करू शकतो, काही ठिकाणी आपल्याला सिच्युएशन क्रिएट होते. म्हणजे त्याला कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो आपण, तर लोअर लिमिट इज a अपर लिमिट इज b f(x) इन ब्रॅकेट a प्लस b मायनस x. हा जो x आहे x मध्ये काय केलं a प्लस b केलं, परंतु मायनस मध्ये केलं a प्लस b मायनस x. अशा प्रकारे याला आपण कन्वर्ट करू शकतो. ह्या ज्या प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी कशासाठी सांगितलेल्या आहे का पुढे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला सिच्युएशन क्रिएट होते, मग ती सिच्युएशन सॉल्व्ह करण्यासाठी या प्रॉपर्टीचा उपयोग होतो. म्हणजे काही ठिकाणी आपण a प्लस b मायनस x घेऊ शकतो याला f(x) ला सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे x मध्ये हे जे इंटरवल आहे ते प्लस मध्ये घेऊन मायनस त्याच्यासोबत तो फंक्शन करू शकतो आपण. नंतर पहा नंबर 6 प्रॉपर्टी डेफिनेट इंटिग्रल 0 to a म्हणजे लोअर लिमिट इज 0 आणि अपर लिमिट इज a. आता इथं 0 to 2 0 to 3 0 to 5 म्हणजे काही असू शकतं, समजलं. या स्वरूपात म्हणजे लोअर लिमिट 0 असेल आणि अपर लिमिट कोणताही नंबर असेल आणि f(x) * dx म्हणजे फंक्शन कोणतेही असेल तर त्याला सॉल्व्ह करायचं असेल तर a - x मध्ये ते कन्वर्ट होणार. म्हणजे इथं a येणार -x म्हणजे जो अपर लिमिट आहे तो इथं काय कशामध्ये येणार a - x च्या स्वरूपात आपण त्याला कन्वर्ट करणार. म्हणजे समोर एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल समजा एक्झाम्पल घेतलं आपण 0 to 2 आणि इथे घेतलं sin x, तर काय घेतलं sin x into dx. याला कसं कन्वर्ट करणार x सोबत a मायनस a च्या ठिकाणी काय 2 म्हणजे sin ऑफ 0 to 2 sin ऑफ काय ना 2 इथं x च्या ठिकाणी x सोबत x व्हेरिएबल सोबत 2 मायनस x आणि into dx. म्हणजे या प्रॉपर्टी नुसार हे पण चेंज केलं पहा या फंक्शन आणि चेंज करून नंतर मग आता इथं त्याचं इंटिग्रेशन काढायचं तर मग इंटिग्रेशन आपण करू शकतो. समजलं साइन ऑफचं इंटिग्रेशन काय असतं, साइन ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस ऑफचं मायनस मध्ये असतं तर साइन ऑफचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ. समजलं. तसेच ही प्रॉपर्टी समजली. आता ही प्रॉपर्टी पहा लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 2a. इथे a होतं इथे 2a. 2a चा अर्थ काय a प्लस a बरोबर. आता इथं मग पहिलं सुरुवातीला काय दिलं त्यांनी पहा f(x) * dx इक्वल टू लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a.
याला 2a येतो a प्लस a मध्ये कन्वर्ट केलं पहा लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a f of x into dx प्लस आता या ठिकाणी 2a होतं म्हणून प्लस लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a आणि इथं x सोबत मायनस मध्ये घेतलं 2a तर म्हणजे 2a x 2a x मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो म्हणजे 2a असेल तर कसं कन्वर्ट करणार लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a f of x into dx प्लस लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a f of 2a x या स्वरूपात असेल तर त्याला प्लस मध्ये म्हणजे दोन फंक्शन वेगवेगळ्या स्वरूपात करून त्याला कन्वर्ट करू शकतो आपण या फंक्शनला नंतर नंबर 8 प्रॉपर्टी नंबर 8 लास्ट प्रॉपर्टी लोअर लिमिट इज मायनस आहे अपर लिमिट इज a सेम आहे परंतु खालचा लोअर लिमिट जो आहे तो काय राहणार मायनस राहणार अपर लिमिट पॉझिटिव्ह राहणार f of x into dx इक्वल टू 2 into त्याला कसं कन्वर्ट केलं त्यांनी पहा 2 into लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a f of x into dx म्हणजे खालचं मायनस आणि वरचं पॉझिटिव्ह असेल आणि सेम असेल तर त्याला कन्वर्ट कसं करू शकतो आपण 2 into लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a and function as it is म्हणजे f of x into dx as it is परंतु सेकंड व्हॅल्यू या फंक्शनची सेकंड व्हॅल्यू काय 0 दिलेली आहे पहा परंतु 0 केव्हा राहणार आणि 2 into लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज a केव्हा राहणार समजलं हे केव्हा राहणार if f of x is even फंक्शन म्हणजे हा फंक्शन जर even असेल तर हा फंक्शन काय असणार even फंक्शन मीन्स even मीन्स आपण पाहिलेलं आहे even नंबर्स मीन्स 2 4 6 8 बरोबर तशा प्रकारे even फंक्शन जर असेल म्हणजे त्या ठिकाणी even स्वरूपात असेल तर त्याला आपण ह्या स्वरूपात कन्वर्ट करणार आणि जर f of x इज ऑड फंक्शन जर f of x ऑड असेल तर त्याला त्याची व्हॅल्यू डायरेक्ट आपण काय घेणार 0 ऑड मीन्स तुम्हाला माहिती आहे ऑड मीन्स ऑड नंबर मीन्स 3 5 9 7 9 हे सर्व म्हणजे ऑड मध्ये कोणकोणते नंबर्स असतात प्राइम नंबर आहे प्राइम नंबर मीन्स 2 सोडून फक्त बरोबर प्राइम नंबर अँड ऑड नंबर हे पूर्ण नंबर एकत्र असतात त्याच्यातून फक्त आपल्याला इवन नंबर काढून घ्यावे लागतात बाकीचे सर्व नंबर ऑड असतात आलं लक्षात तर खालचं 0 वरचं पॉझिटिव्ह असेल तर त्याला 2 into लोअर लिमिट 0 अपर लिमिट इज a f of x into dx परंतु f of x जेव्हा इवन असेल तेव्हा ही व्हॅल्यू येणार या फंक्शनची आणि या फंक्शनची 0 व्हॅल्यू केव्हा घेणार जेव्हा हा f of x ऑड असेल आलं लक्षात ह्या प्रॉपर्टी आपण बघितले याच्या समोरचे एक्झाम्पल आता एक्सरसाइज आपण सुरू करू एक्सरसाइज 4.1 सॉरी 4.2 4.1 डिलीट झालेलं आहे ओके आपण आता स्टार्ट करू एक्सरसाइज 4.2 त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू I इक्वल टू सोल्यूशन I इक्वल टू डेफिनाइट इंटिग्रल 1 to 9x plus 1 upon root of x म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे f of x ची into dx आता ऑड आणि आपण याच्या अगोदर जे प्रॉपर्टी नंबर 8 पाहिली होती त्यामध्ये ऑड आणि इवन कशावरून ओळखायचं तर जर फंक्शन निगेटिव्ह आली व्हॅल्यू फंक्शनची व्हॅल्यू काय निगेटिव्ह आली तर तो राहणार ऑड आणि फंक्शनची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तो राहणार इवन आलं लक्षात हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता हा जो एक्झाम्पल आहे हा आपण आता स्टार्ट करू लोअर लिमिट इज 1 अपर लिमिट इज 9 x plus 1 upon root of x into dx आता आपण डेफिनेट इंटिग्रल सॉल्व करू राहिलो परंतु पहिले काय काढायचं इंटिग्रेशन काढायचं आणि नंतर व्हॅल्यू पुट करायची हे इंटिग्रेशन काढायचं आपण जसं आपण f of x plus g of x ची व्हॅल्यू म्हणजे ब्रॅकेट मध्ये घेतलं इंटिग्रेशन आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली बरोबर आता इथं काय करणार आपण पहिले इंटिग्रेशन काढणार आता इंटिग्रेशन काढण्यासाठी हे फंक्शन आपल्याला इंटिग्रेशनच्या स्वरूपात पाहिजे म्हणजे सेपरेट पाहिजे सेपरेट आहे का नाही म्हणून सेपरेट करण्यासाठी आपण काय करणार पहा न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन आहे डिनॉमिनेटर मध्ये एकच पहिले याचा विचारच करायचा नाही इंटिग्रेशन जसं सॉल्व केलं त्यानुसार सॉल्व करायचं डेफिनेट इंटिग्रल 1 to 9 सेपरेट डिवाइड करा कारण न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन सेपरेट डिवाइड x upon root of x ब्रॅकेट मध्ये घ्या प्लस 1 upon root of x into dx आता इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला आता इथं पहा root of x इथं x म्हणजे आपण याला जर पॉवर मध्ये कन्वर्ट केलं आणि हा पॉवर मध्ये याचा पॉवर 1 आहे म्हणजे बेसिस सेम पॉवरची होणार सबट्रॅक्शन बरोबर रूल नुसार
आता इथं 1/√x 1/√x चं इंटिग्रेशन काढता येते का? नाही काढता. मग √x ला पण पॉवर मध्ये कन्वर्ट करून त्याला न्यूमरेटर मध्ये घ्यावं लागेल. मग काय ना डेफिनेट इंटिग्रल 1 to 9 इथे येणार मग x पॉवर ऑफ रूट मीन्स 1/2 प्लस 1/x पॉवर ऑफ 1/2 ब्रॅकेट कंप्लीट इनटू dx इक्वल टू डेफिनेट इंटिग्रल 1 to 9 काय ना याचा पॉवर 1 याचा पॉवर 1/2 म्हणजे काय येणार रफ मध्ये करून बघू आपण x पॉवर ऑफ काय ना पॉवरची सबट्रॅक्शन 1 - 1/2 म्हणजे x पॉवर ऑफ 1 - 1/2 1 - हाफ म्हणजे हाफ परंतु ग्रेटर नंबर इज पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह हाफ म्हणजे इथे काय येणार ब्रॅकेट मध्ये x पॉवर ऑफ 1/2 समजलं प्लस याला न्यूमरेटर मध्ये घ्या x पॉवर ऑफ -1/2 होणार कारण डिनोमिनेटरचं फंक्शन न्यूमरेटर मध्ये घेतलं तर त्याचं पॉवर निगेटिव्ह होते इनटू dx समजलं इथपर्यंत. आता फंक्शन सेपरेट झाले आणि इंटिग्रेशन याचं आपण काढू शकतो. मग सेपरेट इंटिग्रेशन मध्ये घ्या डायरेक्ट इंटिग्रेशन पण काढू शकतो आपण सेपरेट मध्ये घ्या काय ना इक्वल टू डेफिनेट इंटिग्रल 1 to 9. आता हा डेफिनेट इंटिग्रल जो इंटिग्रेशन सिम्बॉल आहे सेपरेट येणार स्लोली सोबत तर लिमिट पण चेंज होणार नाही म्हणजे x पॉवर ऑफ 1/2 into dx प्लस डेफिनेट इंटिग्रल 1 to 9 x पॉवर ऑफ -1/2 into dx. कारण त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला बरोबर मग इंटिग्रेशनच्या रूल नुसारच आपण त्याची व्हॅल्यू काढू. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो म्हणून ब्रॅकेट मध्ये घ्या आता इंटिग्रेशन काय येणार x पॉवर ऑफ n x पॉवर ऑफ n चं फॉर्म्युला काय सांगतो इंटिग्रेशनचा x पॉवर ऑफ n into dx इक्वल टू x पॉवर ऑफ n plus 1 upon n plus 1 आणि प्लस c यानुसार x पॉवर ऑफ n means 1/2 मग x पॉवर ऑफ 1/2 plus 1 upon 1/2 plus 1 आणि लोअर लिमिट इज 1 आणि अप्पर लिमिट इज 9 इंटिग्रेशन काढल्यानंतर प्लस इथं पण काय ना ब्रॅकेट x पॉवर ऑफ तोच फॉर्म्युला x पॉवर ऑफ -1/2 plus 1 upon -1/2 plus 1 ब्रॅकेट कंप्लीट लोअर लिमिट इज 1 अप्पर लिमिट इज 9 समजलं इथपर्यंत. आता यानुसार आपण याला समोर सॉल्व करू काय ना x पॉवर ऑफ 1 plus 1 1/2 plus 1 आता याचं तुम्हाला समजलं नाही तर त्याला रफ मध्ये करून बघा काय ना 1/2 plus 1 याला डिवाइड मध्ये 1 डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय किती 2 into 1 means 2 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लाय 1 into 1 means 1 and 2 into 1 means 2 म्हणजे काय ना 2 plus 1 is 3/2 डायरेक्ट घेतलं असं समजलं म्हणून करून दाखवलं तुम्हाला कशी ऍडिशन करायची काय ना इथं मग x पॉवर ऑफ 3/2 अपॉन 3/2 कारण हे दोन्हीची पण ऍडिशन तीच लोअर लिमिट इज 1 अप्पर लिमिट इज 9 प्लस इथं पण तसंच प्रकारे आता इथं मायनस होणार -1/2 plus 1 -1/2 plus 1 काय ना मग मायनस वर 1 सोबत घेतलं डिनोमिनेटरचं मल्टिप्लाय -1 into 1 -1 2 into 1 2 प्लस आहे माझा बरोबर आणि डिवाइड बाय 2 into 1 is 2 तशाच प्रकारे -1 plus 2 -1 plus 2 किती होणार 1 किती येणार 1 पॉझिटिव्ह 1 आणि डिवाइड बाय 2 तशा प्रकारे 1/2 आलं म्हणजे इथे येणार x पॉवर ऑफ 1/2 अपॉन 1/2 लोअर लिमिट इज 1 अप्पर लिमिट इज 9. आता या ठिकाणी आता 3/2 डिवाइड मध्ये त्याचं रेसिप्रोकल होणार म्हणजेच काय येणार 2/3 इथं मल्टिप्लाय मध्ये 2 into x पॉवर ऑफ 3/2 अपॉन 3 किंवा 2/3 असं लिहिलं तरी चालेल into x पॉवर ऑफ लोअर लिमिट इज 1 अप्पर लिमिट इज 9 आणि प्लस हे पण 2 वर जाणार म्हणजे डिवाइड मध्ये 1 येणार 1 लिहायची गरज नाही म्हणजे 2 into x पॉवर ऑफ 1/2 लोअर लिमिट इज 1 अप्पर लिमिट इज 9. आता व्हॅल्यू पुट करा पहिली व्हॅल्यू कोणती पुट करणार x च्या ठिकाणी 9 आणि नंतर 1 मायनस घेऊन फंडामेंटल थेरम नुसार म्हणजे काय येणार ब्रॅकेट मध्ये 2/3 x च्या ठिकाणी 9 पॉवर ऑफ 3/2 बरोबर मायनस नंतर 1 व्हॅल्यू पुट करा 2/3 1 पॉवर ऑफ x च्या ठिकाणी 1 पॉवर ऑफ 3/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इथं पण 9 पहिले पुट करणार इन ब्रॅकेट 2 into 9 power of 1/2 आणि नंतर मायनस 2 into 1 power of 1 पुट करा नंतर इथं मायनस घेऊ power of 1/2 ब्रॅकेट कंप्लीट. आता
काय येणार समोर इक्वल टू 2/3 into 9 power of 3/2. 3/2 means 1 plus. आता या ठिकाणी याचा जर पॉवर सेपरेट केला आपण त्याला सॉल्व करायचं आपल्याला आहे की नाही 9 power of 3/2. 3/2 means 1 plus 1 half. 3/2 means 1 and half आहे की नाही. म्हणजेच इथं काय करू शकतो आपण याला सेपरेट केल्यासाठी म्हणजे पॉवरची ऍडिशन केव्हा होते जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असेल म्हणजे त्याचं पॉवर बेस सेम असेल बरोबर. म्हणजे इथं आपण काय करू शकतो 9 into 9 power of 1/2. 9 power of 1 into 9 power 1 plus 1/2 means 3/2 समजलं मायनस 2/3 आणि 1 power of 3/2 means 1. 1 power of 3/2 means 1. कोणते 1 चा पॉवर किती असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते प्लस आता 2 into 9 power of 1/2 means 9 चा रूट 9 स्क्वेअर रूट मध्ये येणार तर 1/2 म्हणजेच पॉवर जसं आपण रूटला कन्वर्ट केलं कशामध्ये रूट पॉवर मध्ये केला तर 1/2 आला आणि 1/2 पॉवर असेल तर त्याला कशामध्ये लिहू शकतो आपण रूट मध्ये मायनस 2 into 1 power of 1/2. 1 चा पॉवर किती असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते 1च असते 2 into 1 म्हणजेच 2 इक्वल टू आता इथं 1/2 पॉवर आहे म्हणजे इथं काय येणार ब्रॅकेट मध्ये 2/3 into काय राहिलं इथं 9 आणि into याला रूट मध्ये कन्वर्ट करा आणि मायनस 2/3 प्लस समजण्यासाठी आता इथं पहा इथं किती आहे ब्रॅकेट मध्येच ठेवा 2 into रूट ऑफ 9 means 3 आणि मायनस 2 आता इथं 2/3 आता इथं 3 ने डिवाइड होतो 9 ला 3 1 जा 3 3 3 जा 9 कारण मल्टिप्लाय मध्ये आणि इथं काय येणार मग 3 into 2 means 6 आणि रूट ऑफ 3 ची व्हॅल्यू रूट ऑफ 9 ची व्हॅल्यू 3 मायनस 2/3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 into 3 means 6 and minus 2 6 3s are 18 minus 2/3 plus 6 minus 2 is 4. आता या ठिकाणी हे सर्व ब्रॅकेट आपण काढू शकतो कारण हे मल्टिप्लाय मध्ये नाही एडिशन मध्ये बरोबर. म्हणून आता काय करणार आपण 18 plus 4 दोन्ही पॉझिटिव्ह आहे एडिशन होणार 18 plus 4 22 22 minus 2/3. आता या ठिकाणी या दोन्हीची करणार सबट्रॅक्शन या डिवाइड मध्ये किती 1 3 into 1 means 3 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 22 into 3 काय आहे ना 3 2s are 6 3 2s are 6 minus 66 2 into 1 means 2 म्हणजेच काय येणार 66 minus 2 64/3. आता 3 ने डिवाइड होतो का 64 ला ते बघा 6 plus 4 10 10 ला डिवाइड होत नाही मग हा झाला त्याचा आन्सर. अशा प्रकारे तुम्ही हे तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि समोरचा एक्झाम्पल आता आपण कंटिन्यू मध्ये बघू.